अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील पेशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मानधन तत्वावर उमेदवारांच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रातील आदिवासीच्या कुटुंबाला न्याय देणारी लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने ऑगस्ट 2023 व सप्टेंबर 2023 मध्ये सरळ सेवा पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेऊन पेशा व बिगर पेशा क्षेत्रातील उमेदवाराची निवड केली. अध्यक्ष महोदय, निवड केल्यानंतर ती निवड सूची तयार झाली आणि त्याच दरम्यान बिगर पेशा क्षेत्रातील एका सामाजिक संस्थेने, सामाजिक विकास प्रबोधिनी ठाणे या संस्थेने याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल केल्यानंतर अध्यक्ष महोदय साधारणतः 2 वर्षाचा कालावधी लोटला अध्यक्ष महोदय. आणि नोव्हेंबर 2025ला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला अध्यक्ष महोदय. आणि आदेश दिल्यानंतर अध्यक्ष महोदय राज्य सरकारने 11 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय काढला. आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील 13 आदिवासी पेशा क्षेत्रातील कलेक्टर, सीओ आणि त्या विभागाशी निगडीत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या अध्यक्ष महोदय. परंतु तरी सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणच्या सीओ आणि कलेक्टरना अजूनही नियुक्ती केली नाही अध्यक्ष महोदय. खऱ्या अर्थाने ती घोळ असा आहे अध्यक्ष महोदय की नियुक्ती न करण्याचे कारण माझ्या यवतमाळच्या सीओना मी एक पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की ते आयुक्त मागासवर्गीय कक्ष अमरावतीला पाठवलं. आणि ते पत्र आता मी चेक केलं अध्यक्ष महोदय की ते पत्र आता 6 मार्च 2023 रोजी सामान्य प्रशासन अवर सचिवांना पाठवलं. त्यामध्ये स्पष्ट सूचना दिल्या अध्यक्ष महोदय की नवीन धोरणानुसार ज्या ठिकाणी 50% लोकसंख्या त्या ठिकाणी 50% रिझर्वेशन, ज्या ठिकाणी 25 ते 50% त्या ठिकाणी 50% रिझर्वेशन आणि ज्या ठिकाणी 0 ते 25% त्या ठिकाणी 25% रिझर्वेशन, अशा स्पष्ट सूचना दिल्यानंतर सुद्धा मागासवर्गीय कक्षांना त्या ठिकाणी मुद्दाम म्हणून त्या ठिकाणी सांगितलं बिंदूनामावली चुकीची आहे आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया रेकटलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की ही चुकीचा जो 11 फेब्रुवारी 2026चा जो जी आर आहे त्या जी आर मध्ये दुरुस्ती करणे गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी सह्याद्री अतिगृहावर अधिवेशन बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं ज्याप्रमाणे 2023ला ऑगस्ट महिन्यामध्ये बिगर आदिवासी आणि आदिवासी यांची सरळ सेवा परीक्षांची परीक्षामध्ये पास झाले त्यांच्यामध्ये खंड ठेवायचा नाही. तरी सुद्धा आता नियुक्ती देत असताना अध्यक्ष महोदय अनेक अधिकारी त्यांना आत्ताच्या प्रमाणे नियुक्ती देतात अध्यक्ष महोदय. त्यांच्या 3 वर्षाचा हा अन्याय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी स्पेसिफिक मागणी आहे की आता नियुक्ती देत असताना त्या 3 वर्षापूर्वीचा जो नियुक्त दिनांक होता, जो मानधन तत्वावर होतं, तो नियुक्त दिनांक तो कायम करणार का, हा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. दुसरी गोष्ट, या 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयामध्ये स्वयंस्पष्ट दुरुस्ती करणार का, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, राज्यातील 13 जिल्ह्यातील पेशा क्षेत्रात मागील 3 वर्षापासून मानधन तत्वावर कार्यरत असणाऱ्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या सर्वच्या सर्व पात्र उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार आपण किती दिवसात कायम नियुक्ती देणार, हा माझा तिसरा प्रश्न आहे. धन्यवाद. नंतर विचारा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजू तोडसमजी यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यांनी 3 प्रश्न या ठिकाणी मांडले. पहिला प्रश्न त्यांनी सांगितलं की नियुक्त दिनांक आपण त्यांच्या नियुक्तीचा कायम करणार का. तर अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्येच आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आपण जर शेवटच्या 2 ओळी वाचल्यात आपल्या लक्षात असेल, संबंधित उमेदवारांना गुणवत्तेवर नियुक्ती देण्यात येणार असल्याने उमेदवारांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही अन्याय होत नाही आणि तो करणार नाही. त्यामुळे या बाबतीतला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि संबंधित माननीय मंत्री आदिवासी विभाग यांनी सुद्धा त्यांच्या दालनामध्ये घेतलेली बैठक, त्या आधारावर दिलेल्या सूचनेतून त्यांच्या सेवा ज्येष्ठतेवर विपरीत परिणाम होणार नाही असा निर्णय शासन घेईल. नंबर 1. नंबर 2, यवतमाळ आणि तिथल्या असलेल्या मागासवर्गीय कक्ष याने बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये 11 फेब्रुवारी 2026 चा शासन निर्णय ज्या पद्धतीने इंटरप्रिट केला आणि त्याच्यात दुरुस्तीची आवश्यकता आहे ती दुरुस्ती करणार का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खऱ्या अर्थाने बिंदू नामावलीची स्पष्टता 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयामध्ये अतिशय सुस्पष्ट आहे. त्याच्यात काही इंटरप्रिटेशन करण्याचा भागच नाही आणि प्रशासनाचं मत आहे, त्यामुळे त्यात दुरुस्तीचा विषय नाही. तरीही सन्माननीय सदस्यांनी दिलेली माहिती खरी मानून संबंधित जिल्हाधिकाऱ्याला बोलवून, संबंधित सदस्यांना बोलवून
जर त्यातनं अन्याय होणार असेल तर सरकार त्यामध्ये अधिक स्पष्टता करण्याची भूमिका घेईल. आणि तिसरा मुद्दा, 3 वर्षातील मानधनावर ज्यांना आपण नियुक्ती दिली आहे त्या सगळ्यांच्या नियुक्त्या या कधीपर्यंत पूर्ण करणार? जेवढे लवकर आणि तातडीने करता येईल तेवढं करणार. सुधीर भाऊ.